हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डचा इंग्लिशचा बेबी पेंगोलिन्स नाईट आऊट हा लेसन शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट. बेबी पेंगोलिन्स नाईट आऊट. पेंगोलिन्स म्हणजे खवले मांजर. खवले मांजराच्या पिलाची रात्रीची भ्रमंती. नाईट आऊट म्हणजे रात्रीचे फिरणे, रात्रीची भटकंती करणे. तर आता आपण हा लेसन पाहणार आहोत, बेबी पेंगोलिन्स नाईट आऊट. हा लेसन आपण 2 पार्ट्समध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ या लेसनचा फर्स्ट पार्ट असेल, उर्वरित भाग आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. बेबी पेंगोलिन्स नाईट आऊट. Come baby, wake up. We will go ant eating today. Mama pangolin gave a gentle loving push to her 1-month-old baby with her long tapering mouth. चल बाळा उठ. वेकअप म्हणजे उठ. चल बाळा उठ. आता आपण वी विल गो ॲन्ट इटिंग टुडे. आज आपण मुंग्या खायला जाऊया. ॲन्ट इटिंग म्हणजे काय? मुंग्या खाणे. आज आपण मुंग्या खायला बाहेर जाऊया, असं मम्मा पँगोलिन त्याच्या छोट्याशा 1 महिन्याच्या तिच्या 1 महिन्याच्या छोट्याशा बाळाला उठवत म्हणते. काय म्हणते ती? की कम बेबी, चल बाळा, वेकअप, उठ, जागा हो. वी विल गो ॲन्ट इटिंग टुडे. आज आपण मुंग्या खायला जाणार आहोत. आज आपण मुंग्या खायला जाऊया, असं ती मम्मा पँगोलिन म्हणजे त्या पँगोलिन बाळाची आई त्याला म्हणते. गिव अ जेंटल लविंग पुश टू हर 1-month-old बेबी. 1 महिन्याच्या तिचं जे पिल्लू असतं छोटं, त्या पिल्लाला उठवत ती म्हणते विथ हर लॉंग टेपरिंग माउथ. टेपरिंग म्हणजे निमुळतं तोंड, असं तिचं ती त्या तोंडाने त्या बाळाला हलवते आणि उठवते. बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डेज स्लीप. ते जे पिल्लू होतं, त्या खवले मांजराचं जे पिल्लू होतं छोटंसं, ते अजूनही दिवसभराच्या झोपेनंतर ड्राउझी म्हणजे पेंगुळलेलं किंवा सुस्तीत असं होतं. झोपेतच असं होतं, ते सुस्त झालं होतं. मदर ट्राईड टू परस्युएड हिम. आईने त्याला पटवण्याचा खूप प्रयत्न केला. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाईम. ती त्याची आई त्याला काय म्हणते? त्याला सांगते समजावून की तू मला नेहमी म्हणत असतोस ना की तुम्हाला बाहेर घेऊन जा फिरायला. यू कीप मी आस्किंग मी टू टेक आउट म्हणजे तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जा असं तू सांगत असतोस. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क म्हणजे दूध पिऊन तुला आता कंटाळा आला आहे, सतत दूध पिण्याचा तुला कंटाळा आला आहे असं तू म्हणत असतोस. मग चल आता आपण बाहेर जाऊया. नाव गेट अप, गेट रेडी. मग आता उठ आणि गेट रेडी, तयार हो, असं ती त्याची आई त्या छोट्याशा पिलाला, खवले मांजराच्या पिलाला सांगत असते. नो वोंट सेड बेबी. ते जे खवले मांजराचं छोटंसं पिल्लू आहे, बाळ आहे, ते म्हणतं नको. नो वोंट. स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. त्याची लांब अशी शेपटी ताणत ते म्हणतं. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. मी पूर्ण रस्त्यावरती सगळीकडे चालत जाणार नाही, असं ते बाळ म्हणतं. आय डोंट वॉक ऑल द वे. डोंट वरी सेड मम्मा. त्याची आई म्हणते की काळजी करू नकोस. आय विल कॅरी यू ऑन माय टेल. मी तुला माझ्या शेपटीवरती घेऊन जाईन. गुड बॉय, कम ऑन, इट्स टाईम. मग ती त्याची आई म्हणते, जे छोटंसं बाळ आहे ते म्हणतं की मी चालत येणार नाही. आपण फिरायला जायचं असेल तर जाऊया, पण मी चालत येणार नाही, असं ते छोटंसं बाळ म्हणतं. आणि त्याची आई त्याला सांगते की ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी तुला माझ्या शेपटीवरती बसून घेऊन जाईन. आणि ती त्याला आवरायला सांगते. ममा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. त्या आईने त्या पिलाला शेपटीवरती बसवलं आणि एकदाच त्यांच्या घराबाहेर ते आले. ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. त्या पिलाला घेऊन ते दोघे घराबाहेर आले. देअर होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लाँग. त्यांचं घर म्हणजे तरी काय होतं? एक जमिनीमध्ये असलेलं छोटंसं कम्फर्टेबल असं छान वाटावं असं उबदार असं होल होतं. 9 इंचाचं आणि मोर दॅन 1 मीटर लाँग. 9 इंच रुंदीचं आणि 1 मीटर लांब असं, 1 मीटरपेक्षा लांब असं त्यांचं एक होल होतं, बीळ होतं जमिनीमध्ये. मम्मा कॉशन्ड बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन हर स्केल्स विथ हिज क्लॉज.
त्याच्या आईनी सांगितलं त्याला, कॉशन म्हणजे त्याला बजावलं, सांगितलं की टू सिट अँड होल्ड ऑन टू हर स्केल्स. तिचे जे खवले आहेत, अंगावरचे जे खवले आहेत, त्या खवल्याला तू घट्ट पकडून बस, आणि सीट टाईट, घट्ट बस आणि त्या खवल्याला पकडून बस. विथ हर क्लॉस, पुढचे जे पंजे आहेत त्या पंजाने तू पकडून बस, असं आईने त्याला बजावलं. शी बिगॅन टू वॉक स्टेडीली अँड कॉशियसली. आणि ती जी आई आहे ती तिच्या पिलाला म्हणजे त्या छोट्या खवले मांजराला शेपटीवरती घेऊन चालू लागली. स्टेडीली म्हणजे एकसारखेपणे, आणि हळूवार, आणि कॉशियसली म्हणजे जपून, सावधपणे ती चालू लागली. जस्ट देन अ पॉर्क्युपाईन वेंट पास्ट देम. आणि तितक्यातच तिथून एक पोर्क्युपाईन गेलं. पोर्क्युपाईन म्हणजे साळींदर, ज्याच्या अंगावरती असे काटे असतात, असा एक प्राणी आहे पोर्क्युपाईन. पोर्क्युपाईन म्हणजे साळींदर. ते साळींदर तिथून गेलं. हुज दॅट बेबी वंडर्ड. त्या पिलाने आश्चर्याने विचारलं की हे काय होतं. ओ दॅट्स अ पॉर्क्युपाईन. मग त्याची खवले मांजराची, त्या पिलाची आई त्याला सांगते की ते पोर्क्युपाईन होतं. पोर्क्युपाईन म्हणजे साळींदर होतं. अँड हू आर वी. आणि मग आपण कोण आहोत, असं ते छोटंसं बाळ विचारतं. त्यानंतर ममा बिगॅन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक. आणि त्याच्या आईने चालत चालत त्याला सांगायला सुरुवात केली की आपण कोण आहोत. वी आर पँगोलिन्स. त्याची आई काय म्हणते, वी आर पँगोलिन्स म्हणजे आपण मुंगी खाऊ प्राणी म्हणजेच खवले मांजर आहोत. वी हॅव मेनी कझिन्स. आपले अनेक कझिन्स आहेत म्हणजे भाऊबंद आहेत, अजून खूप सारे प्रजाती आहेत आपल्या. 4 ऑफ देम आर इन आफ्रिका. त्यापैकी 4 प्रजाती या आफ्रिकेमध्ये आढळतात. अँड 4 आर इन आशिया. आणि 4 या आशियामध्ये आढळतात, आशिया खंडामध्ये आढळतात. वी लिव्ह इन इंडिया सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स. आपण भारतामध्ये राहतो म्हणून लोक आपल्याला भारतीय पँगोलिन्स किंवा भारतीय खवले मांजर असे म्हणतात. इंडियामध्ये राहणाऱ्या पँगोलिन्सला इंडियन पँगोलिन्स असे म्हणतात. इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया आवर कझिन्स चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. भारताचा जो उत्तरेकडचा भाग आहे, नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया म्हणजे भारताचा उत्तरेकडचा जो भाग आहे, त्या भागामध्ये आपले भाऊबंद चायनीज पँगोलिन्ससुद्धा आढळतात, असं ती त्याची आई त्याला सांगत आहे. बाय नाऊ ममा अँड बेबी हॅड रीच्ड द अँट हिल. आणि असं बोलत बोलत, चालत चालत ते अँट हिलपर्यंत पोचतात. अँट हिल म्हणजे मुंग्यांचे वारूळ. त्या मुंग्यांच्या वारुळापर्यंत ती ममा आणि तो छोटासा बेबी पोचतात. ममा यूज्ड हर स्ट्रॉंग शार्प अँड कर्ड फ्रंट क्लॉज टू क्विकली डिमॉलिश द अँट हिल. आणि ती जी ममा पँगोलिन आहे तिने काय केलं, तिचं जे मजबूत समोरचं शार्प म्हणजे टोकदार आणि कर्वड फ्रंट क्लॉज आहेत, समोरचे क्लॉज म्हणजे पुढचे पाय आहेत, त्या पायानी ते अँट हिल डिमॉलिश केलं. डिमॉलिश केलं म्हणजे पाडलं. क्विकली डिमॉलिश द अँट हिल. ते जे मुंग्यांचं वारूळ आहे ते समोरच्या पायानी तिने ते पाडलं. द टर्माइट्स इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर. आणि त्याच्या आतमध्ये जे टर्माइट्स होते, टर्माइट्स म्हणजे वाळवीचे किडे, त्याच्या आतमध्ये जे टर्माइट्स होते ते इकडे तिकडे धावू लागले. इन अँड आउट वेंट मदर्स 1.5 फूट लॉंग स्टिकी टंग. आणि ते जे टर्माइट्स होते आतमध्ये ज्या वाळवी होत्या त्या इकडे तिकडे धावू लागल्यानंतर तिचं जे तोंड होतं, तोंडातून लांब अशी स्टिकी टंग, चिकट अशी तिची जीभ तिने बाहेर काढली. 1.5 फूट लॉंग इतकी लांब तिची टंग होती, जीभ होती. त्या आईने ती जीभ बाहेर काढली आणि ती त्या बिळामध्ये घालू लागली, टाकू लागली. म्हणजे तिची जी जीभ आहे त्या जिभेने ती ते टर्माइट्स उचलू लागली. शी बिगॅन टू डिवोर द टर्माइट्स. आणि तिने ते टर्माइट्स खायला सुरू केले. शी बिगॅन टू डिवोर म्हणजे जास्त भरभर खाणे. डिवोरचा अर्थ आहे फास्ट खाणे किंवा भरभर खाणे. डिवोर द टर्माइट्स. तिने ते वाळवी खायला सुरुवात केली. लुक बेबी दे आर डिलिशियस. ती बाळाला सांगते की हे बघ बाळा, हे खूप डिलिशियस म्हणजे रुचकर आहेत, चविष्ट आहेत. ईट देम अप क्विकली. आणि तू यांना पटकन खा. दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. आणि ती त्याची आई सांगते की याच पद्धतीने आपण टर्माइट्स खात असतो. गॉबल अप म्हणजे खाऊन टाकत असतो टर्माइट्स म्हणजे वाळवी. अशा पद्धतीने खायचं असतं असं ती त्याला शिकवत असते.
बेबी वॉच्ड मदर अँड ट्राय टू फॉलो हर एक्झाम्पल. आईने सांगितल्याप्रमाणे त्या बाळाने सुद्धा त्या ज्या टर्माइट्स आहेत त्या खायला सुरुवात केली. स्लोली येस बेबी कुड डू इट टू. आणि हळूहळूपणे त्या बाळाला सुद्धा ते टर्माइट्स खायला यायला लागलं. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग. आणि त्या बाळाने सुद्धा त्याची छोटीशी जी जीभ होती ती आतमध्ये आणि बाहेर अशी टाकत त्या टर्माइट्स गोळा करून खायला सुरुवात केली. दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मील आफ्टर बीइंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. म्हणजे 1 महिना आईचं दूध पिल्यानंतरनं त्याचं हे पहिलंच सॉलिड मील होतं. सॉलिड मील म्हणजे घट्ट जेवण. ते जे बाळ होतं त्याने पहिल्यांदाच असं घट्ट जेवण जेवलं होतं. इतक्या दिवस ते जे छोटंसं पिल्लू आहे खवले मांजराचं ते मदर्स मिल्क घेत होतं, पीत होतं. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डिलिशियस. आणि त्या बाळाला ते जे टर्माइट्स होते ते खरंच खूप आवडले, डिलिशियस असे लागले. जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वुड बी. जसं आईने सांगितलं होतं की ते खूप डिलिशियस आहेत, तू खा, त्याप्रमाणेच ते डिलिशियस होते. शी टू वॉज हॅपी. आणि ती खवले मांजराची आईसुद्धा, मोठी जी खवले मांजर आहे तीसुद्धा हॅपी होती, आनंदी होती. गुड बेबी रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पेंगोलिन्स. ती त्याची आई सांगते की बाळा हे लक्षात ठेव की आपल्या पेंगोलिनसाठी हेच योग्य अन्न आहे किंवा हेच आपलं अन्न आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स. इतर प्राण्यांप्रमाणे आपल्याला दात नाहीत. टीथ म्हणजे दात. इतर प्राण्यांप्रमाणे आपल्याला दात नाहीत. सो दिस इज व्हॉट वी ईट. आणि त्यामुळे हेच आपण खाऊ शकतो, हेच आपलं अन्न आहे, असं ती त्याची आई त्याला समजावते. जस्ट देन मम्मा स्मेल्ड समथिंग. आणि तितक्यातच त्या मम्माला कशाचा तरी वास येतो. इन अ ट्राईस शी पुल्ड हर बेबी टू हरसेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. इन अ ट्राईस म्हणजे पटकन ती तिच्या बाळाला ओढते, स्वतःकडे ओढते आणि घट्ट स्वतःशी असं पोटाशी त्या बाळाला पकडून ठेवते. क्लोज टू हर बेली. बेली म्हणजे स्टमक, पोट. ती त्या बाळाला पटकन स्वतःकडे ओढते आणि पोटाशी धरून आवळून ठेवते. शी हिड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लाँग बॉडी टुगेदर इनटू अ टाईट बॉल. ती एका दगडाच्या मागे जाते, दगडाच्या मागे लपते आणि तिचं जे लांब सडक शरीर आहे ते एखाद्या बॉलप्रमाणे गुंडाळून घेऊन ती गोल होते, म्हणजे गुंडाळी करून घेते स्वतःची. पुल्ड हर लाँग बॉडी टुगेदर. तिने तिचं स्वतःचं लांब असं शरीर गोळा केलं, ओढून घेतलं. इनटू अ टाईट बॉल. एखाद्या गोल चेंडूप्रमाणे तिने स्वतःचं शरीर बनवलं. एनीवन वुड थिंक शी वॉज जस्ट अनादर पीस ऑफ रॉक. कोणालाही बघितलं की असं वाटेल की हा एक दगडच आहे असं वाटेल, असं तिने स्वतःला गुंडाळून घेतलं. आफ्टर अ व्हाईल, थोड्या वेळानंतर, द स्मेल डिमिनिश्ड. तो वास निघून गेला, तो वास हवेमध्ये विरून गेला. इट सीम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. आणि तो वास आता बऱ्याच अंतरावरती येऊ लागला, म्हणजे खूप लांब गेला तो वास असं. ममा लूजन हर टेल अ बिट अँड लिसन केअरफुली. आणि मग त्या मम्मा पेंगोलिनने तिची जी शेपटी आहे गुंडाळा केलेली ती थोडीशी सैल केली आणि तरी सुरुवातीला थोडासा कानोसा घेतला किंवा लिसन केअरफुली. तिने आजूबाजूचा आवाज ऐकला की कोणी नाही आहे ना इथे, अशी तिने खात्री करून घेतली. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. आणि तिला जवळच एक ब्राईट लाईट किंवा प्रकाश झोत दिसला आणि सम साऊंड्स आणि आवाजही आले. सम साऊंड्स म्हणजे आवाजही आले. शी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी कॉशियसली अँड लेट द बेबी गो. तिने स्वतःला हळूहळू असं उघडलं. तिने गुंडाळा करून घेतला होता शरीराचा गोल चेंडूसारखा, बॉलसारखा. तर तिने हळूहळू स्वतःला ओपन केलं, अनकर्ल केलं आणि त्या बाळाला जाऊ दिलं. हळूहळू आणि काळजीपूर्वक तिने त्या बाळाला जाऊ दिलं. डीड यू नोट द स्मेल जस्ट नाऊ. ती पुढे सांगू लागली की तू हा आत्ताचा आलेला वास घेतलास का, म्हणजे तू तो वास पाहिलास का. रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. ती त्याची आई त्याला काय सांगते की हा जो वास आहे तो इतर कशाही गोष्टीपेक्षा तू लक्षात ठेव, हा वास खूप महत्त्वाचा आहे.
दिस इज द स्मेल ऑफ मॅन. का? कारण हा वास माणसांचा आहे. माणसे पटकन ओळखता यावीत म्हणून हा वास तू नीट लक्षात ठेव, असं ती त्याची आई सांगते. सम ऑफ देम आर वीक बियॉन्ड द मेजर. माणसांपैकी असे खूप सारे माणसे आहेत जी विचारापलीकडे दुष्ट आहेत. म्हणजे आपण विचार करू शकत नाही इतकी ती दुष्ट आहेत. वीक बियॉन्ड द मेजर म्हणजे लिमिटच्या बाहेर अतिशय दुष्ट आहेत. दे सर्च फॉर आवर होल्स नेस्ट अँड डिग देम अप. ही जी माणसे आहेत ते काय करतात, आपले होल्स म्हणजे आपली जी घरं आहेत, घरटी आहेत ती शोधतात आणि ती खोदतात. डिग देम अप, डिग म्हणजे खोदणे. ते माणसं काय करतात की आपली घरटी शोधतात आणि त्यांचं खोदकाम करतात, खोदतात. दे किल अस, ते आपल्याला मारून टाकतात. ईट आवर फ्लेश, आपले मांस खातात. अँड सेल आवर स्किल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. आणि आपले हे जे खवले आहेत अंगावरती, ते खवले खूप सारे पैसे मिळवण्यासाठी विकून टाकतात. दे सेल आवर स्केल्स म्हणजे अंगावरचे जे खवले आहेत ते विकून टाकतात. कशासाठी? टू गेट लोड्स ऑफ मनी म्हणजे खूप सारे पैसे कमवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी ते असं करतात. ह्युमन्स थिंक आवर स्किल्स आर मेडिसिनल. माणसांना असं वाटतं की हे आपले जे स्किल्स आहेत ते मेडिसिनल आहेत, म्हणजे यामध्ये औषधी गुणधर्म आहेत असं या माणसांना वाटतं. आणि म्हणून ते काय करतात, जेव्हा आपण माणसं असतील तेव्हा तू हा वास माणसांचा नीट लक्षात ठेव, कारण माणसे दुष्ट असतात. काही माणसे दुष्ट असतात, लिमिटच्या बाहेर ती माणसे दुष्ट असतात. ते आपलं घर खोदतात, आपल्याला मारतात, आपलं मांस खातात आणि आपले स्किल्स विकतात, असं ती त्याची आई त्याला सांगत आहे, त्याला सावध करत आहे, शिकवत आहे. तर या लेसनमधील इथंपर्यंतचा पार्ट आपण आता पाहणार आहोत. या पुढील उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की छोट्याशा त्या खवले मांजराच्या पिलाला त्याची आई मोठी खवले मांजर रात्री बाहेर फिरायला घेऊन येते आणि अँट हिल डिमॉलिश करून अँट कसे खायचे हे शिकवत आहे. तर हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. यातील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. अँट इटिंग म्हणजे मुंग्या खाणे. जेंटल म्हणजे हळुवार. टॅपरिंग म्हणजे निमुळता. ड्राउझी म्हणजे पेंगुळलेला किंवा सुस्तीत असलेला, झोपेच्या गुंगीत असलेला. परस्युएड म्हणजे खात्री पटवणे किंवा मन वळवणे. स्ट्रेचिंग म्हणजे ताण देणे. लेझिली म्हणजे आळशीपणे. स्नग होल, स्नग म्हणजे कम्फर्टेबल असं घर किंवा उबदार असं घर, स्नग उबदार. कॉशन म्हणजे सावध केले. स्केल्स म्हणजे खवले. स्टेडिली अँड कॉशियसली म्हणजे हळुवारपणे आणि काळजीपूर्वक. पॉर्क्युपाईन म्हणजे साळींदर. अँट हिल म्हणजे मुंग्यांचे वारूळ. डिमॉलिश म्हणजे पाडणे. टर्माइट्स म्हणजे वाळवी. हेल्टर स्केल्टर म्हणजे इकडे तिकडे. स्टिकी टंग म्हणजे चिकट जीभ. डिवोर म्हणजे फास्ट भरभर खाणे किंवा जास्त खाणे, अधाशीपणे खाणे. डेलिशियस म्हणजे रुचकर. गबलक म्हणजे संपवून टाकणे, खाऊन टाकणे. सॉलिड मील म्हणजे घट्ट जेवण. इन ट्राईस म्हणजे पटकन, लवकर. बेली म्हणजे पोट. रॉक म्हणजे दगड. लूजन म्हणजे सैल केले. अनकर्ल म्हणजे घडी उकलली किंवा कर्ल जो केला होता शरीराचा तो उघडला. फ्लेश म्हणजे मांस आणि मेडिसिनल म्हणजे औषधी. तर या लेसनचा पार्ट इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.